टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। या रोडवर अतिक्रमण झालेलं आहे। काही लोकांनी अतिक्रमण केलेलं असल्यामुळं आम्ही त्यांना म्हणजे शाळेचं बी अतिक्रमण आहे, अलीकडला रोड आहे आणि दत्त गल्ली म्हणून आहे आमची कारंजकरची आहे ती बी। सर्वांना आम्ही विनंती केलेली पहिल्यापासून किंवा हे अतिक्रमण रोडचं काढा। वैयक्तिक अतिक्रमणला आम्ही कधी काही कोणाला बोललेलं नाही, पण रोडचे अतिक्रमण असल्यामुळं शाळेचा भाताला जाणाऱ्या गाड्या, परत जे प्रशासक जे येणारे इलेक्शनच्या गाड्या, सर्व गाड्या जाणाऱ्या त्यांना सगळ्यांना अडचण येते। त्याच्यामुळे वारंवार त्या लोकांना आम्ही सांगून बी त्यांनी ते अतिक्रमण काढलेलं आहे। लेखी स्वरूपात अगोदर मागणी केली होती का? लेखी स्वरूपात बी केलेली आहे आम्ही। बीडीओ साहेब, बागल साहेब येऊन गेले, तर त्याच्यानंतर ग्रामसेवक येऊन गेले, पण त्याच्यानंतर कुणी दखल घेतली नाही, त्यांना नोटीस नाही पाठवली आणि काही नाही आणि केलं। तर मी गौतम ससाने वाकी येथील रहिवासी असून गेल्या 28/5 ला आम्ही तहसील कार्यालय, पंचायत समिती आष्टी, मी गौतम ससाने आमच्या गावामध्ये वाकी या गावामध्ये वाकीच्या अंतर्गत येणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे। त्यांना 2 वेळेस नोटीस पण दिलेल्या आहेत, त्यांना सांगितलेलं सुद्धा आहे। बीडीओ साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे, ग्रामसेवकनी स्वतः सांगितलेलं आहे, सरपंचांनी सांगितलेलं आहे। तसेच रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या ज्या नाल्या, 10 वर्षापासून त्या नाल्या एकदम चांगल्या होत्या, पूर्ण कॉन्क्रीटच्या नाल्या आहेत, त्या रस्त्यावरच्या नाल्या झाकून त्याच्यावर लोकांनी अतिक्रमण केलंय। त्याचा परिणाम असा झाला की पावसाळ्यात जी निचरा होणारं सांडपाणी ते सगळं गल्लोगल्ली साचून मच्छरडास झालेत। आमच्या भीमनगरमध्ये जो एक बोर आहे, त्या बोर मधून अक्षरशः पाण्यातून आळ्या निघतात। त्याच्यामुळे आम्ही निवेदन देऊन सुद्धा आमची प्रशासनाने कोणी दखल घेतलेली नाही। आम्ही त्यांना विनंती केली की आम्ही 3 तारखेला उपोषणाला बसणार आहे, जोपर्यंत आमचं प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही। त्याची प्रशासनाने आमची काळजी घ्यावी आणि आमच्या गावातील नागरिकांना योग्य तो न्याय द्यावा, जेणेकरून आज सगळे रस्ते बंद झाल्यामुळे आमच्या गावातील शाळेतल्या मुलांना सुद्धा शाळेत जात येत नाहीत, सगळे खड्डे पडलेले आहेत। गावातून कोणाला जर पाहून आलं तर त्याची मोटरसायकल गाडी कुठेतरी दुसऱ्याच्या रानात नेऊन लावावी लागते। त्याच्यामुळे प्रशासनाने आमची योग्य ती कारवाई दखल घेऊन संबंधित अतिक्रमण धारकावर योग्य ती कारवाई करावी, नसता आम्हाला पुढचा मार्ग अवलंबायला भूमिका आपल्या आंदोलन नाही तर आम्ही परत निवेदन देऊन आम्ही बारामती पैठण जो आमच्या गावातून हायवे रस्ता गेलेला आहे, आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोको करू। आलेलं नाहीये आणि आम्ही वारंवार सांगून बी ते अतिक्रमणवाले काही काढत नाहीत, अरे तुरेच्या भाषे बोलते। आणि प्रशासनाने याची लवकर दखल घेऊन लवकरात लवकर याचा मार्ग काढावा, कारण की लहान मुलांची शाळा आहे आमच्या तिथं, त्यांना जायलाच तिथं मार्ग नाहीये। कसल्याही प्रकारचे 2 व्हीलर आमच्या गावात जात नाही, मोठी गाडी जायचं तर लांबच राहिलं। आणि जे नाले असतात त्या नाल्यांवरच लोकांनी घरं बांधलीत। आमचं म्हणणं असं आहे की नाल्या मोकळ्या करावं आणि जे सार्वजनिक रोड आहे तेवढे मोकळे करावं, एवढी